नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवणे पाहणार आहोत. अतिशय सोपा टॉपिक आहे आणि एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सुद्धा. यामध्ये आज आपण दशांश अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवणे हे पाहणार आहोत. पहिलाच टाईप आहे. यामध्ये आपण काय करणार आहोत, तुम्हाला काही अपूर्णांक दिलेले असतील तर त्यामध्ये आपण सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान अपूर्णांक शोधणार आहोत. सोबतच दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने लावणे आणि उतरत्या क्रमाने सुद्धा लावणे हे सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर कुठलाही प्रश्न जर याच्यावरती आले असेल, काही वेळेस काय होतं, तुम्हाला मोठा अपूर्णांक आणि लहान अपूर्णांक यांची बेरीज किंवा वजाबाकी विचारली जाते. अशा पद्धतीचा एक क्वेश्चन इथे बनत असतो. त्यासाठी चढता आणि उतरता क्रम जर घेतला तर एकंदरीत तुमचं सर्वच कन्सेप्ट इथे क्लिअर होतात. तर त्यासाठी आपण याच्यामध्ये चढता आणि उतरता क्रमसुद्धा घेणार आहोत. तर आजचा जो टाईप असणार आहे, टाईप 1, यामध्ये पाहणार आहोत आपण दशांश अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवणे. म्हणजे तुम्हाला काही संख्या दिलेल्या असतील आणि त्या संख्येमध्ये पॉईंट आलेला असेल. जर संख्येमध्ये पॉईंट आलेला असेल तर अशा वेळेस लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे आज आपण इथे शिकणार आहोत. तर इथे काही एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. तर पहिलं एक्झाम्पल पहा, 2.07, 5.32, 4.09 आणि 2.15 या 4 संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. सर्व संख्येमध्ये पॉईंट आलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा आहे. आता इथे बघा, जर तुम्ही चांगलं जर ऑब्झर्व केलं तर इथे पॉईंटच्या अगोदर 2 आलेले आहे, इथे 5 आणि इथे 4 आणि इथे 2. म्हणजे इथे सरळ असं लक्षात येतं आहे 2, 5, 4, 2 यांच्यामध्ये मोठं कोण आहे? 5. ठीक आहे, कारण पॉईंटच्या अगोदर आलेली संख्या कुठली? 5 आहे. म्हणजे याच्यावरूनच तुम्हाला लगेच कळतं की मोठा अपूर्णांक कुठला असू शकतो. तर इथे सर्वात मोठा अपूर्णांक कुठला मिळणार तुम्हाला? 5.32. तर हा आपल्याला लगेच मिळाला. ठीक आहे, 5.32. आता यानंतर आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक शोधायचा आहे. तर सर्वात लहान अपूर्णांक शोधणार कसा? आता इथे बघा, सर्वात मोठा तर आहे. ठीक आहे, त्याच्यापेक्षा लहान कोण येणार आहे मग? 4 वाला, 4.09 वाला. पण नंतर इथे 2.07 आणि 2.15. मग कारण यांच्या पॉईंटच्या अगोदरचा अंक सारखाच आहे, त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. तर इथे काय करायचं तुम्हाला, इथे बघा पॉईंट नंतर 0.7 आहे आणि ते पॉईंट नंतर 15 आहे. कधी पण लक्षात ठेवायचं, पॉईंट नंतर जर 0 व्यतिरिक्त एखादी संख्या येत असेल तर तो जो अपूर्णांक असतो तो मोठा असण्याची शक्यता आहे. ठीक आहे, पण जर 0 येत असेल आणि 0 व्यतिरिक्त अंक जर 0 त्या पॉईंटपासून जास्तच दूर असेल तर तो अपूर्णांक लहान असण्याची शक्यता जास्त असते. आता जसं की इथे बघा, इथे पॉईंट आलेला आहे, पॉईंट नंतर 0 आणि 0 नंतर एक अंक आलेला आहे, म्हणजे हा लहान असण्याची चान्सेस आहे. आणि इथे बघा पॉईंट नंतर लगेच एक अंक आलेला आहे 0 व्यतिरिक्त, म्हणजे हा त्याच्यापेक्षा कन्फर्म मोठाच आहे. जर तुम्ही तसंही बघितलं तर इथे पॉईंट नंतर 0.7 आहे आणि ते पॉईंट नंतर 15 आहे. तर 0.7 पेक्षा 15 हे मोठेच असतात. म्हणजे इथे लहान कोण ठरणार आहे? सर्वात लहान अपूर्णांक असणार आहे 2.07. तर इथे सर्वात लहान अपूर्णांक 2.07. आता यानंतर त्याला आपण चढता क्रम आणि उतरता क्रम देणार आहोत. चढत्या क्रमात काय होत असतं, संख्या सुरुवातीला लहान असते, नंतर त्याच्यापेक्षा मोठी या पद्धतीने. ठीक आहे, तर चढत्या क्रमात सर्वात लहान अपूर्णांक येणार अगोदर तो कुठला आहे? 2.07. 2.07. याच्यापेक्षा मोठा कोण आहे? 2.15. 2.15. याच्यापेक्षा मोठं कोण येणार आहे? 4.09. 4.09. आणि सर्वात मोठं कोण आहे? 5.32. तर हा झाला चढता क्रम. उतरता क्रम याच्या विरुद्ध दिशेने, सुरुवातीला मोठी संख्या, नंतर त्याच्यापेक्षा लहान, नंतर त्याच्यापेक्षा लहान, या पद्धतीने. जसं की आपण पायऱ्या असतील आणि वरतून आपण खाली जेव्हा येत असतो त्यावेळेस मोठी पायरी वरती असते सर्वात वरची, त्याच पद्धतीने इथे यायचं आहे तुम्हाला. तर सर्वात मोठा अपूर्णांक कुठला आहे आपला? 5.32. त्याच्यापेक्षा लहान कोण येणार आहे? 4.09. त्याच्यापेक्षा लहान येतोय 2.15 आणि सर्वात लहान कोण येतोय? 2.07. तर या पद्धतीने तुम्हाला उतरता क्रम घ्यायचा आहे. नंतर याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. कुठे तुम्हाला एखाद्या वेळेस पहिला, दुसरा, तिसरा कुठल्याही स्थानी असलेला अपूर्णांक तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, किंवा बेरीज वजाबाकी अशा कुठल्याही पद्धतीचा क्वेश्चन इथे तयार होऊ शकतो. तर यानंतर एक दुसरं एक्झाम्पल पाहू.
आता पाहू सेकंड नंबरचं एक्झाम्पल 0.009 0.080 0.500 आणि 0.1. आता यामध्ये पॉईंटच्या अगोदर सर्वच ठिकाणी शून्य आलेलं आहे. आता इथे बघा आणि पॉईंट नंतर आता तुम्हाला सर्वात मोठा अपूर्णांक कसा शोधायचा आहे तर पॉईंट नंतर लगेच एखादा अंक शून्या व्यतिरिक्त कुठला अंक येतो अशी संख्या पहा, त्याच संख्या मोठ्या असण्याचे चान्सेस जास्त आहे. ठीक आहे, इथे बघा पॉईंट नंतर शून्य आहे म्हणजे ही होऊ शकत नाही. पॉईंट नंतर इथे पण शून्य आहे, इथे पॉईंट नंतर 5 आलेले आणि इथे पॉईंट नंतर 1 आलेला आहे. ठीक आहे, तर इथे पॉईंट नंतर 5 म्हणजे 0.5 आणि 0.1 तर यांच्यामध्ये मोठं कोण असणार आहे? साहजिकच 0.5 ही संख्या मोठी असणार आहे कारण पॉईंटच्या जवळच कुठला अंक आहे 5 आणि ते 1 आहे. तर या दोन्ही अंकापेक्षा मोठा कोण आहे ना 5 आणि 1 मध्ये मोठं कोण आहे 5 म्हणजेच काय 0.500. तर ही संख्या सर्वात मोठी असायला पाहिजे. ठीक आहे, तर सर्वात मोठा अपूर्णांक कुठला मिळतो तुम्हाला 0.500. आता सर्वात लहान अपूर्णांक कुठला? मी काय सांगितलंय तुम्हाला की पॉईंटपासून शून्य व्यतिरिक्त तो अंक जितके दूर असेल तेवढा तो अपूर्णांक लहान असतो. तर इथे बघा इथे पॉईंट नंतर लगेच एक अंक आलेला आहे, इथे पण पॉईंट नंतर लगेच अंक आलेला आहे म्हणजे या दोघांचा प्रश्न तर सुटलाच. इथे पॉईंट नंतर शून्य नंतर अंक आलेला आहे. ठीक आहे, आणि पहिला जी संख्या इथे काय आलेलं आहे पॉईंट नंतर 2 शून्य नंतर अंक आलेला आहे म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक कुठला मिळणार तुम्हाला हा 0.009. 0.009. तर इथे सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान अपूर्णांक आपल्याला इथे मिळाला. आता चढत्या क्रमामध्ये सर्वात लहान अपूर्णांक अगोदर येणार तो काय 0.009. आता याच्यानंतर कोण असणार आहे? ठीक आहे, याच्यानंतर एकतर हा असेल किंवा हा. तर इथे बघा इथे 0.08 आहे म्हणजे हा अंक बराच दूर जातोय आणि इथे पॉईंट नंतर लगेच हा शून्य व्यतिरिक्त एक कुठला तरी अंक आलेला आहे म्हणजे हा अपूर्णांक याच्यापेक्षा मोठा आहे कारण इथे बघा ना 0.08 म्हणलेलं आहे आणि इथे काय 0.1 आहे. ठीक आहे, म्हणजे एकला किंवा आपण शेवटी इकडे काही शून्य जरी टाकवले तरी ते काही फरक पडत नाही म्हणजे ते 10 दिसल्यासारखे होईल. ठीक आहे, पण तरी पण 0.1 हा 0.080 पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, म्हणजे तर इथे मग लहान कोण आहे हा 0. तर तो घ्यायचा आपल्याला इथे 0.080 वाला. याच्यापेक्षा मोठा कोण असणार आहे मग उरलाय कोण हा 0.8 आणि सगळ्यात मोठा तर आपल्याला माहितीच आहे 0.500. तर हा झाला चढता क्रम. उतरता क्रम याच्या विरुद्ध मोठी संख्या अगोदर येणार आहे, यालाच जर उलट लिहिलं तर सर्वात मोठा अपूर्णांक अगोदर घ्या 0.500. नंतर कोण आहे 0.1. याच्यापेक्षा लहान कोण येणार आहे 0.080 आणि याच्याही पेक्षा लहान कोण आहे मग 0.009. तर हा झाला चढता क्रम आणि उतरता क्रम. आता यानंतरची संख्या अशी घेऊ आपण की त्यामध्ये पॉईंटची संख्या सुद्धा असतील आणि पॉईंट नसलेल्या संख्या सुद्धा असतील. प्रश्न क्रमांक 3 3.04 2 5.8 0.007. एकदम सोपा आहे. आता सरळ सरळ जर बघितलं तुम्ही पॉईंटच्या अगोदर इथे 3 आहे, इथे 5 आहे आणि इथे 0 आहे म्हणजे यांच्यात जर बघितलं तर सर्वात मोठं कोण दिसणार तुम्हाला 5.8 दिसेल. बरोबर आहे, आणि 5.8 हे 2 पेक्षा पण मोठे आहेत कारण इकडे अगोदर 5 आलेले आणि इकडे 2च आहे. त्याच्यामुळे सर्वात मोठा अपूर्णांक कुठला असणार आहे 5.8. आता मिळाला सर्वात लहान अपूर्णांक कुठला. सरळ सरळ इथे पॉईंटच्या अगोदर 3 आहे म्हणजे 3 पॉईंट समथिंग इथे काय ते इथे 2 आहे, इथे 5.8 आहे. सर्वात लहान हाच असणार आहे 0.007. इथे काही जास्त अवघड गेलं नाही. आता चढता क्रम सर्वात लहान अपूर्णांक आपल्याला इथे घ्यायचं आहे सुरुवातीला 0.007. आता याच्यापेक्षा मोठं कोण असणार आहे या 3 पैकी? याच्यापेक्षा मोठं कोण आहे? इथे 3 आहे, इथे 2 आणि इथे 5. तर 2 याच्यापेक्षा मोठे असणारे कोण आहे 2. ठीक आहे, थोडे मोठे मी इथे 2 येणार. 2 पेक्षा मोठं कोण आहे तर मग 3.04. 3.04 आणि सर्वात मोठं कोण आहे 5.8. सेम. आता उतरत्या क्रमाला काय करणार, याला उलट करायचं आहे तुम्हाला. मोठा अपूर्णांक सर्वात अगोदर घेणार आपण, तो कुठला आहे 5.8. 5.8 याच्यापेक्षा थोडा लहान कोण येणार आहे
3.04, याच्यापेक्षा लहान 2 आणि याच्याही पेक्षा लहान कोण असणार आहे 0.007. तर या पद्धतीने आपण सर्वात मोठा अपूर्णांक कसा काढायचा, सर्वात लहान अपूर्णांक कसा काढायचा, सोबतच चढता क्रम आणि उतरता क्रम कसा लावायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून घेतलेली आहे. तर एकंदरीत पहिला टाईप आपला कंप्लीट झालेला आहे दशांश अपूर्णांकाचा. आता यानंतरचा तो टाईप सेकंड असणार आहे, त्यामध्ये दशांश अपूर्णांक नसेल, त्याच्यामध्ये व्यवहारी अपूर्णांक असतील, म्हणजे जे अपूर्णांक आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितो. तर तो बघूया पुढील सेकंड टाईपमध्ये. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सोबत शेअरसुद्धा करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.